तलावामध्ये आराम करताना 11 वाजलेले आहेत आणि छोटं वासरू पण तुम्ही बघू शकता इथे सेंटरला आहे. 1 महिन्यापेक्षा कमी वयाचं वासरू हे तलावात आहे आणि जन्मापासूनच या पशुधनाला अशी सवय हे लोक लावतात जेणेकरून या तलावामध्ये अशा पद्धतीनं ते आराम करतात बघू शकता. आणि ही जी चेहरा मोरा शिंग हे जे स्ट्रक्चर आहे ह्या असली किंवा ओरिजिनल मुरा जी आहे ती तुम्ही बघू शकता. ही मुरा तुम्ही मार्केटमधून खरेदी करा. तुमची होणारी फसवणूक जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही अशा मुराचा आग्रह धरा. आणि अशी मुरा जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही कुठल्याही म्हशीला मुरा म्हणून पैसे लावण्यात काहीही उपयोग नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपला मेहनतीचा पैसा तुम्ही ओरिजिनल मुरा भेटत असेल तरच खर्च करा. जी मुरा आहे शरीराचा बांधा बघा, पायाची मजबूती बघा, त्याची मान, शिंगाची ठेवण, नाक, मान, काशीची ठेवण, सुंदर अशी म्हैस आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून मी हरियाणामध्ये आहे आणि ही हरियाणातील ओरिजिनल मुर्रा मशीनची खरेदी सुरू आहे. तर ज्यावेळेस आपण ओरिजिनल मुर्रा म्हणतो तर त्यावेळेस मुराचे सारे कॅरेक्टर चेक केले जातात आणि हे सगळे कॅरेक्टर चेक करून आपण ह्या म्हशी खरेदी केलेल्या आहेत. तर बघू शकता अतिशय उत्कृष्ट क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आपण खरेदी केलेल्या आहेत. एकदम जेट ब्लॅक कलरच्या म्हशी, रिंग शिंग, हाईट लेंथ, पीठ पुठ्ठा जबरदस्त, खाली ऑर्डर क्वालिटी जबरदस्त. मुराचे जे लक्षण आहेत सगळे पातळ शेप, पातळ चमडी, पतली गर्दन, सारे लक्षण आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि अतिशय छान ऑर्डर क्वालिटी बघू शकता. खूप छान ऑर्डर क्वालिटीच्या म्हशी आपण खरेदी केलेल्या आहेत. जबरदस्त अशा म्हशी आपण या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत. तर ही गाडी महाराष्ट्र लातूर येथे जाणार आहे आणि ॲव्हरेज खरेदी या मशीनची 1,47,000 रुपयाच्या रेटने पडलेली आहे. तर अशा क्वालिटीच्या म्हशी आपण याच्यामध्ये खरेदी केलेल्या आहेत बघू शकता. तर ही क्वालिटी आपण या ठिकाणी परचेस केलेली आहे. वाला हिसार हरियाणा येथून ही खरेदी केलेली आहे आपण. इथे आपण एक मध्यस्थी आहेत मंगल शेठ यांच्याकडे आपण ही खरेदी केली आहे. तर ह्या डेअरीचं किंवा ह्या मध्यस्थीचा विशेष असा आहे की हा मध्यस्थी आपल्याला पूर्ण खरेदी जी आहे ही गावागावामध्ये फिरून करण्यास मदत करतो. तर यांच्याकडे आपण ही खरेदी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ओरिजिनल मुर्रा म्हशी ज्या आहेत त्या आपण इथं खरेदी केलेल्या आहेत टॉप. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ह्याच म्हशी आहेत ज्या दूध देणार आहेत महाराष्ट्रामध्ये. ही आहे ओरिजिनल मुर्राची क्वालिटी आणि ब्रीडिंगसाठी ह्या म्हशी यांनी निवडलेल्या आहेत. बघू शकता अतिशय उच्च गुणवत्तेच्या ह्या म्हशी आहेत. खूप छान चेहरा मोरा, मुराचे सारे कॅरेक्टर या मशीनमध्ये आहेत बघू शकता. तर आज हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं भेसळ होत आहे यापासून जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, फसवणुकीपासून जर वाचायचं असेल तर अशा पद्धतीच्या मुर्रा म्हशी ओरिजिनल क्वालिटीच्या तुम्हाला खरेदी करणं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर ओरिजिनल मुर्रा म्हशी खरेदी करायच्या असतील तर जरूर संपर्क करा. पवार मुर्रा फार्म चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. तर ही बरवाला येथील ही डेअरी आहे. मंगल शेठ गुराणावाले यांची ही डेअरी आहे शेतकरी मित्रांनो. तर यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी नंबर शेअर करतो, ॲड्रेस शेअर करतो इथला आणि माझाही नंबर शेअर करतो. तुम्ही यावरती संपर्क करून पशुधन खरेदी करू शकता. मित्रांनो, हे आपले मध्यस्थी आहेत ज्यांनी आपल्याला हे पशुधन खरेदी करण्यासाठी मदत केली आहे. सेठ जी नमस्ते. सेठ जी आपका परिचय बता दीजिए, आपका नंबर बता दीजिए, मोबाइल नंबर. हाँ, और कोई अल्टरनेट नंबर और एक नंबर बता दो. हाँ हाँ ओके, ये जावेद का नंबर है राइट. तर यांच्या मुलाचा आणि त्यांचा दोघांचा नंबर यांनी शेअर केलेला है. सेठ जी बता दो, आप जो खरीद करवा के देते हैं पशु की महाराष्ट्र में, जो अभी हम लोग लोड लेके जा रहे हैं, कैसी खरीद रही, कहाँ से आपने पशु खरीदी? ये अपना एरिया से गांव-गांव की खरीदी है. अच्छा,
अच्छा, जमींदारों से आपने खरीद कर ली। ये कितने रुपए से स्टार्ट करके कितने रुपए तक की खरीद करी आपने? 99,000 से लेके 1,45 तक। और जो पशु का जो दूध वगैरह कैपेसिटी कितना रहेगा? दूध कम से कम 13-14 की एवरेज एवरेज 14 की आएगी, राइट? दूसरा की बढ़िया। ओके, ठीक आहे, थँक्यू सर. शेतकरी मित्रांनो, ह्या मध्यस्थींकडून आपण ही खरेदी केली आणि बघू शकता आता गाडी इथं लोड होणार आहे. ही गाडी आपण आता लोड करणार आहे. पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो. गाडी कशा पद्धतीने लोड केली जाते, कुठली कुठली काळजी घ्यायला हवी, वासरं सुरक्षित येण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो. जावेद भाई नमस्कार. नमस्कार। कैसे हो आप? बढ़िया, आप बताओ। ठीक है, आपका परिचय दीजिए. महाराष्ट्र में जो हमारा यूट्यूब चैनल है पवार मुरा फार्म, तो ये यूट्यूब चैनल देखने वाले पशुपालक के लिए हम लोग ये वीडियो शूट करें आपकी डेयरी से. तो आपने जो आज खरीदी करी है लातूर के लिए, इस खरीदी के बारे में और अपने डेयरी के बारे में, यहाँ के मुरा के खरीदी के बारे में पूरा थोड़ा जानकारी दीजिए. पहले तो आपके बारे में थोड़ी जानकारी दीजिए. आपका नाम, गांव का नाम सब बता दीजिए. मेरा नाम है जावेद। अच्छा. अपने शहर का नाम है बरवाला, डिस्ट्रिक्ट हिसार। अपन सब भैंस कच्चे खूंटे से खरीदी है हाँ. और सब भैंस कच्चे खूंटे से खरीदी है, गांव-गांव जाके खरीदी बातें हैं। अच्छा. हाँ, अपनी ये डेयरी है। ये डेयरी कहाँ पे अपनी? ये बरवाला हिसार के अंदर है, हाँ. हरियाणा। यहाँ का एड्रेस बता दीजिए डेयरी का. बनभोरी रोड, बरवाला हिसार। ओके, आपका मोबाइल नंबर बता दीजिए. 9966100070। ओके, कम से कम के कहाँ से खरीद स्टार्ट हुई और कितने अमाउंट तक की है? हमसे कम अपनी ये भैंस है। हाँ, ये मिनी 99 की। मिनी जोटी अपने 99 की खरीदी है, राइट? हाँ। ओके, और कितना दूध तैयार है अभी? अभी मौके पे खाद की पार्टी है, ये 2 दांत है। हाँ, और दूध कितना है इसके? दूध के है इसके 6 से 7 लीटर। अच्छा, अभी तैयार है. और हाँ। कैपेसिटी कितना है इसका? कैपेसिटी 10 प्लस दे देगी। 10 प्लस दे देगी. हाँ। ओके, और जो ये है, जैसे ये भैंस कितने की खरीदी है? ये हाँ, ये अपन ने खरीदी है 1,54,000 की। 1,54,000. कौन से गांव से खरीदी है? ये अपने रजली गांव से कच्चे खूंटे से खरीद के अच्छा, लाई है। वो जो कंचे खुटे की हम बात कर रहे हैं, राइट? हाँ। तो क्या होता है, ये कैसे फसवणूक हो रही है? महाराष्ट्र से जो किसान आते हैं, इनके हरियाणा में धोखाधड़ी क्या होती है, इनके साथ क्या धोखा किया जाता है, कैसे इनको फंसाया जाता है, थोड़ा सा बता दीजिए इसके बारे में. सबसे पहले तो सर ये यूट्यूब पे ही फंसते हैं बाहर के लोग। अच्छा, यूट्यूब देख के जो आते हैं फंसते, कैसे फंसते, थोड़ा आप आइडिया दीजिए. नहीं, 1.5 लाख वाले के 70,000 मांगते हैं, ऐसा कोई नहीं देता थे। अच्छा, फंसावट होती है, जैसे धोखाधड़ी क्या क्या होती है? और कई यूपी, पंजाब, राजस्थान का माल देते हैं, अपन फुल कच्चे खूंटे से माल दिलाते हैं। अच्छा, कच्चे खूटे का मतलब क्या होता है वो बता दीजिए. हाँ। अच्छा, कितना दिन में कितनी खरीद होती है, कितना किलोमीटर घूमना पड़ता है, कितने पशु मिलते हैं? 250 से लेके 300 किलोमीटर तक। हाँ, फिर कितने पशु मिलते हैं? फिर हम 10 पशु देखेंगे तो एक पशु छांट के दिलाते हैं। अच्छा, जो ये मुरा नस्ल के पशु हम बोलते हैं, इनको कैसे पहचाना जाता है? कुछ कैरेक्टर बता दीजिए. जैसे मुरा की के कैरेक्टर होते हैं? जेट ब्लैक होती है सेट की। अच्छा, जैसे जेड ब्लैक कलर होती है, राइट? देख लो सब। हाँ, सारे पशु मतलब पूंछ जेड थोड़ा ब्लैक सा ही कलर लाल के होता हैं. है। गोल पूंछ सींग जो होती है मिलेगा आपको। छोटी सी, मतलब थोड़ी सी डोली होती है, राइट? जो हाँ, मतलब हाँ, की होती है. हाँ, ये 4 इंच तक की पूंछ हाँ। डोली चलती है, ये राइट? 4 दांत है सेट। अच्छा, ये 4 दांत कटिया है. हाँ, 1,34,000 की खरीदी कराई। 1,34,000 की खरीदी है राजड़ी गांव से, राइट? राजनी गांव से है सेट। ठीक है. सींग सांग जो होता है. 4 दांत है, एक हाँ। बिल्कुल गोल सींग है। ओके. हाँ। तो और कुछ सलाह दोगे? महाराष्ट्र से जो पशु खरीदने आते हैं हरियाणा में, उनके लिए क्या सलाह दोगे? सलाह मैं ये देता हूँ सर कि कच्चे खूंटे से ही खरीद करवाई जाए। अच्छा, कहीं पे भी खरीदी करो, लेकिन कच्चे खूटे की करो. जहाँ पे किसान के घर पे पशु बन रहा है वहाँ पे करो, कोई डेयरी में खरीद ना करो, राइट? हाँ, हाँ। जहाँ पे बाहर का पशु आता है पहचानना मुश्किल हो जाता है, राइट? जानना मुश्किल
ठीक है, जो आपका जो काम है कितने सालों से आपका ये काम चल रहा है, कितने पुख्तों से, क्या है डिटेल? 3 पुस्तकों से हो गया सर। 3 पुख्तों का अपना काम, तीसरी पीढ़ी आपने यहाँ पे काम करे, राइट? अच्छा, तो आपका जो भी कमीशन भी होता होगा जिस पे आप काम करते हैं? कमीशन होता है, ज्यादा कुछ नहीं, नॉर्मल कमीशन है, कोई दिक्कत नहीं। अच्छा, आपका नॉर्मल कमीशन आप लेते हैं। जो बैंक दिलाते हैं, कोई धोखाधड़ी नहीं जो होगा। किसान यहाँ पे आएंगे महाराष्ट्र से, उनके यहाँ पे रहने खाने की क्या व्यवस्था होती है, कैसे रहती ये रूम है अपना ही, यहाँ पे घर का खाना खिलाया जाता है। है? अच्छा, ये अपना डेयरी है, दोस्त लोग देख लो, ये अपना डेयरी इनका जो मंगल शेठ का इस मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपण आज कव्हर केला आहे बघू शकता तुम्ही, कच्च्या खुट्यावरून पशु खरेदी करण्यासाठी तुम्ही आग्रह केला पाहिजे आणि हरियाणामध्ये जर तुम्हाला फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर ह्या डेअरीला तुम्ही व्हिजिट करा आणि इथून पशु खरेदी करा. मी रेकमेंड करेल, मी स्वतः ह्याच डेअरीवरून पशु खरेदी करतो कारण इथे खूप कमी किमतीमध्ये पशु तुम्हाला मिळतात. दुसरी गोष्ट, तुमची फसवणूक होत नाही. अतिशय नॉर्मल कमिशनवरती लोक काम करतात आणि यांचा 3 पिढ्यांचा हा कमिशन एजंटचाच व्यवसाय आहे. तरी पशुधन बघू शकता. जी ब्रीड लाईनची म्हैस आहे, जबरदस्त मोठी धार, नरम. आओ बता दे, ये जोटी का डिटेल कौन सी बैच में है, कितना दूध दिया था पहले बैच में और क्या रुपए की खरीदी हो गई अभी? नहीं, जाए की खरीदी जाएगी, जाए की खरीदी उतनी एक बता. 55 की, एक एक लाख 55,000 की, चमन की कोई बात नहीं, 1000 बताने की जरूरत नहीं. चमन की, चमन की बना हट की कोई बात. शेतकरी मित्रांनो, 1,54,000ची खरेदी झालेली आहे. ये कौन सी बॅग आहे अभी? दुसऱ्या व्यताची आहे. पहिल्या व्यत में खारकीने के दूध दिया 14 किलो दुधाचा रिपोर्ट आहे पहिल्या व्यतातला आणि हा गावातला मध्यस्थी माणूस आहे. याच्या खात्रीने आपण ही म्हैस खरेदी केली आहे. धन्यवाद. मैं और खड़ा हूँ. Ready, go. Yeah. Ha. 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 Go. Ready. Ready. जख्म है क्या था उसमें? चोट है कुछ, जख्म सा है कुछ. यो चिचड़ लाग गया था मंगल सेठ कलीला ते देख लिया इनके ना तो है आवाज में हाँ कलीला ये हो गई तो ऐड बड़ा तो खानवा यात्रा वाला बेच देता हाँ खालिया और मनमार साथी है. शेतकऱ्याच्या कच्च्या खुल्यावर आपण ही म्हैस पास केली आहे. कुठल्या व्यापाऱ्याच्या दारात नाही किंवा काही नाही. एक वीडियो बढ़ाओ अभी. 1000 रुपए दे दे. सोका तेरा पैनल ले 1000 रुपए ताऊ दे दे भाई. शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची हरियाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होत आहे. कोणी तुम्हाला गावात तलावात नेऊन दाखवत आहे किंवा शेतकऱ्याच्या घरी व्यापाऱ्याच्या दारामधून तुम्हाला म्हशी देत आहेत. तर तुम्ही एकदा म्हशी दाखवा विजित. हरियाणाच्या ज्या ओरिजिनल मोरा म्हशी आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत त्या म्हशी तुम्ही बघा. आणि या मशीनची आपण खरेदी शेतकऱ्याच्या दारातून कच्च्या खुट्यावरून करत आहोत. तर जेव्हा पण तुम्ही हरियाणात येता तर तुम्ही अशा कच्च्या खुट्यावरल्या मशीनची खरेदी करा. ज्या मशीनला लाल कलरची मुडकी लावली किंवा कुठल्या बाजारातील आहे तेल लावलेलं आहे, अशा मशीन कच्च्या खुट्याच्या नाही आहेत. त्या मशीन व्यापाऱ्याच्या दारात आहे, डेअरीवरती आहे. त्या मशीनपासून सावध राहा, फसवणुकीपासून सावध राहा. जरी मुराबरी जर महाराष्ट्रात करायची असेल तर
शेतकऱ्याच्या घरून शिकणे गरजेचं आहे. ले चल बड़ी गोबर करने दे चल खाली जाण दे जान दे कोई दिक्कत नहीं अभी ले लेंगे हफ्ता तो कम से कम चार कहा जमा ऊपर की मुझे है कि कर पाए का बादी वाव चढ़ रहा है पैरों पे चलने दे कोई दिक्कत नहीं चल वर्कर की है कि वो बाहर की है वो तो कहूँ अगर किलो ही दो साल हो गए जो कहूँ आप तीसरी बार गया हूँ चल खाली पेट आ जाओ चल बस तुम तो गाँव हम लोग जरूर हो जाता लो तो यार टांग टूट गई नहीं बटेगी इस बात है अपने मुंह में कर लेते हैं हाँ फर्क तो पड़ा है जोड़ जाड़ को जो ले लिया वहाँ आधा आगे चल उल्टी घुमा उल्टी लिया घुमा इस साइड घुमा सगळी ब्रीडिंगच आहे तर कुठलं काय एक कोणसी ये ट्रेनिंग में फ्री है अपना गुंडा का पास ऐडी कर ये लंबी होती ले जा बेल लावले नाही काय नाही म्हैस अशी मोकळी सोडलेली हिला म्हणायचं मोरा तिला कुठली आणि ही क्वालिटी आहे म्हशीची बघू शकता ह्या पद्धतीचं सड तिने काढलेले आहेत खूप छान पद्धतीचं ऑर्डर आहे बघू शकता छान पद्धतीचं ऑर्डर आहे
सर